मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सामाजिक संस्था जनतेकडून सूचना मागवण्यासाठी नवीन सर्किट हाऊस येथे राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी आणि विकास मंत्री मधुकरराव पिचड, सचिव अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुणे विभागातून 184 निवेदने आली आहेत. यापैकी 9 निवेदने ही वैयक्तिक स्वरूपाची आहेत, तर 175 शिष्टमंडळे भेटली आहेत. 63 शिष्टमंडळांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुठलीही हरकत नसल्याचे सुचवले आहे. महाराष्ट्रातील अन्य भागांतून या संदर्भात सूचना मागवण्यात येणार आहेत. राज्यातून विविध संस्थांकडून आणि व्यक्तींच्या मतांचा विचार करून वस्तुस्थितीला धरून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींचा विचार करून आमची समिती 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाला अहवाल देणार आहे. आरक्षणाच्या संदर्भात कुठल्याही संघटनांचे दबावतंत्र विचारात घेतले जाणार नाही. मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, असे मत कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले होते. कृषी मंत्री शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मत मराठा समाजाला आरक्षण देताना समिती नक्कीच विचारात घेईल, असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीमध्ये एकूण 184 निवेदनं, त्यात फक्त वैयक्तिक 9 आहेत. शिष्टमंडळं 175 भेटली. आजच्या बैठकीला माझ्यासोबत सन्माननीय मधुकर पिचड आहेत, मंत्री, दुसरे मंत्री शिवाजीराव मोघे आहेत आणि अधिकारी वर्ग आहेत. 175 निवेदनं होती, शिष्टमंडळ होती. त्यामध्ये 12 शिष्टमंडळांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा प्रकारची निवेदनं दिलेली आहेत. 63 शिष्टमंडळांनी जी निवेदनं दिली त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमची काही हरकत नाही अशा स्वरूपाची निवेदनं दिलेली आहेत. जी लोक भेटली किंवा शिष्टमंडळ भेटली त्यांनी अतिशय चांगल्या भाषेत ज्यांना आरक्षणासाठी निवेदन दिलं त्यांनी आरक्षण का द्यावं, आर्थिक निकष, गरिबी, शैक्षणिक समस्या वगैरे विषय मांडले. तर 63 शिष्टमंडळाने ओबीसीचे आरक्षण जे आहेत त्याला धक्का न लावता तुम्ही काही जरी आरक्षण दिलं मराठा समाजाला तरी आमची काही हरकत नाही, असं स्पष्ट शब्दात त्यांनी लिखित निवेदन आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे. कमिटीने आजच्या बैठकीमध्ये सर्व शिष्टमंडळांचं म्हणणं आम्ही ऐकलेलं आहे. अजून महाराष्ट्राच्या 1-2 रिजनमध्ये औरंगाबाद, कोकण आम्ही जाणार आहोत, आढावा बैठकी घेणार आहोत आणि त्यानंतर या विषयासाठी मुंबईत चर्चा केली जाईल की शासनाने, राज्य शासनाने, महाराष्ट्र शासनाने जी आमची नियुक्त केली आहे आणि आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कायदेशीर गोष्टी तपासून ते द्यावं न द्यावं या संबंधीचा अहवाल आम्हाला द्यायचा आहे. आम्हाला मुदत 6 महिन्याची आहे आणि या कालावधीमध्ये आम्ही आमचा अहवाल देऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. राजकीय आमचा असणार नाही, आम्हाला दिली जबाबदारी पार पाडू. आम्ही राजकारण याच्यात आहे असं समजत नाही. आता माननीय शरद पवार
नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळे प्रमुख नेत्यांचं मतही घेऊ आम्ही. कामाचा कमिटीचा प्रोसेस चालू असताना केलेली विधानाची दखल घेतली जाईल. हे बघा, वैयक्तिक तरी बोलले तरी नेते आहेत. कुठल्याही मी सांगितलं आम्ही त्यांचा ह्या वाक्याची दखल नाही. जे काही वरिष्ठ नेते बोलले जातील, मार्गदर्शन करतील, योग्य वाटल्यास आम्ही त्याची खबरदारी घेऊ. मी भूतकाळाबद्दल बोलत नाही, वर्तमान काळाबद्दल बोलतोय. सुरक्षित असल्यामुळे आम्ही दोघंही काम करतोय. हो.